भाजप शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद अनेकदा उघडपणे समोर आले। कामाचं श्रेय घेण्यावरूनही दोन्ही पक्षात अनेकदा वाद विकोपाला गेलाय। यावेळी या वादाची पुनरावृत्ती होता होता टळली। इंदू मिलचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं तेव्हा प्रोटोकॉलचं कारण देत उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं। त्यामुळे आता शिवस्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात तरी उद्धव ठाकरेंना मानाचं स्थान देण्यात यावं अशी थेट मागणीच शिवसेनेनं नुकत्याच पार पडलेल्या नागपूरमधल्या अधिवेशनातच केली। माननीय नरेंद्र मोदी जे 24 तारखेला मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर ते पुणे आणि ठाण्याच्या ह्या मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करणार असल्याची बातमी जेव्हा आमच्या कानावर आली तेव्हा ज्या शिवसेनेमुळे आम्ही ह्या सदस्य म्हणून ह्या विधान भवनामध्ये आलो, ज्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार होऊ शकलो, त्या आमच्या नेत्यांचा योग्य मान आणि सन्मान राखलाच गेला पाहिजे अशी मागणी करावी लागते। यावरून शिवसेनेची हतबलता दिसून आली। शिवसेनेनं ही मागणी केल्यानंतरही उद्धव ठाकरेंना शिवस्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांबरोबर व्यासपीठावर बसवण्याबाबत सरकार दरबारी कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या। यातून शिवसेनेची अस्वस्थता आणखी वाढली। त्यातूनच उद्धव ठाकरे भूमिपूजन कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत अशा प्रकारची चर्चा शिवसेनेनं सुरू केली। या चर्चेनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। एवढंच नव्हे तर आपल्या 2 ज्येष्ठ मंत्र्यांना मातोश्रीवर पाठवलं। तर विरोधकांनी या मानापमान नाट्याची खिल्ली उडवली आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यक्रम आहे, तर सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री मी आणि या विभागाचे पालकमंत्री म्हणून माननीय विनोदजी असे आम्ही दोघे जण त्यांना निमंत्रण दिलं। ते ह्या कार्यक्रमाला नक्की येणार आहेत। माननीय उद्धवजींचं जे स्थान आहे ते लक्षात घेऊन पूर्ण सन्मान त्यांना दिला जाईल। प्रामुख्याने गिरगाव चौपाटीवरून ज्यावेळेला त्या खडकावर जायचं आहे त्यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या बरोबर ते असतील। केवळ 6 जणच त्या खडकावर जाऊ शकणार आहेत। आपल्या मुंबई शहरातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला किंवा भूमिपूजनाला शिवसेनेला निमंत्रण जनरेट करावं लागतंय, म्हणजे याचाच अर्थ दोघांचे संबंध किती सौख्याचे आहेत हे दिसतं। भाजप शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये आगामी निवडणुकीत युती होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही। मात्र शिवस्मारकाच्या निमित्तानं दिलजमाई झाल्याचा दिखावा दोन्ही पक्षांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरेंना सहजासहजी एवढा मान दिलेला नाही। आधीच शिवस्मारकाला विरोध होत असताना शिवसेनेची नाराजी ओढवून चांगल्या कामात विघ्न नको असा विचार मुख्यमंत्र्यांनी केला असावा। त्याशिवाय मेट्रो प्रकल्पाला शिवसेना करत असलेला विरोध कमी व्हावा ही सुद्धा यामागची भूमिका असण्याची शक्यता आहे। राज्यात 1995 साली शिवसेना भाजपची युतीची सत्ता होती, मात्र त्यावेळी या दोन्ही पक्षांमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं नाही। यावेळी युतीची सत्ता असताना अनेकदा हे मानापमान नाट्य आपल्याला पाहायला मिळालं। कदाचित भाजपच्या जागा शिवसेनेपेक्षा जास्त असल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत भाजपकडून शिवसेनेला डावललं जात आहे, तर दुसरीकडे सत्तेमध्ये असूनही मान मिळवण्यासाठी शिवसेनेला वारंवार झगडावं लागत आहे। अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।